आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या रानभाज्या केवळ पावसाळ्यापुरत्या मर्यादित न राहता वर्षाचे 365 दिवस उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विशेष संशोधन करावं अशी सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली आहे। या संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक निधी दिला जाईल अशी घोषणा देखील त्यांनी केली। रत्नागिरीत हॉटेल विवेक देसाई बँक्वेट येथे कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पुढील वर्षापासून महिलांना रानभाजी आणि तृणधान्यांवर आधारित उपहारगृह चालवण्याची संकल्पना राबवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जंदल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। पालकमंत्र्यांनी स्टॉलची पाहणी करून महिलांचं कौतुक केलं। यावेळी कृषी पुरस्कार प्राप्त 6 शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच सिंधुदुर्ग समृद्ध योजनेअंतर्गत आंबा बागायतदारांना मालवाहतूक अनुदानाचं वाटप करण्यात आलं। महोत्सवाला शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। एवढी चांगली चव महाराष्ट्रामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्या महिला भगिनींच्या हाताला आहे की आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की रानभाजी महोत्सव करून फक्त थांबायचं नाही, तर पुढच्या वर्षी असा प्रयोग करून बघू की रानभाजी महोत्सव झाल्यानंतर सलग 8 दिवस या महिला भगिनींना एखादं कॅन्टीन जर चालवता देता आलं किंवा कुठेतरी एखादं उपहारगृह चालवता देता आलं आणि तिथं फक्त रानभाज्यांवरच आधारित जेवण मिळेल अशा पद्धतीची संकल्पना पुढच्या वर्षी जर राबवता आली तर ती राबवण्याची भूमिका देखील राज्याचा मंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही सगळे मिळून घेणार आहोत।